सोहनलाल जैन म्हणून नौपाडा येथे राहतात, ठाणे येथे. ते माझ्याकडे आले. ते जैन समाजापैकी व्यक्ती आहेत. ते व्यवसायामध्ये असतात. त्यांच्या संदर्भात एक अशी घटना घडली की त्यांच्या मुलाचं लग्न जे आहे ते जैन समाजामध्येच दुसऱ्या एका कास्टच्या मुलीबरोबर ठरलं 2025ला. तर त्याच्यामध्ये त्यांची जी ट्रस्ट आहे आणि समाजाचे जे मुखिया आहेत, ट्रस्टचं नाव आहे बीसा नरसिंहपुरा जैन समाज ट्रस्ट, मुंबईची आहे ती रजिस्टर. तर तिथले जे चेअरमन आहेत, महामंत्री, जे समाजाचे मोठे मोठे लोक आहेत, त्यांनी त्या सदरच्या लग्नाला विरोध केला की तुम्ही लग्न करू नका वगैरे. पण दोन्ही फॅमिलीचं पसंती असल्यामुळे त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्यांनी फरमान काढला की यांच्या लग्नाला कोणी जाईल तर त्यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, असं फरमान काढला. त्याच्यानंतर तरी सुद्धा यांनी लग्न केलं. लग्नानंतर जे लग्नाला अटेंड केलेले, जे जवळचे होते, बिचारे ज्यांना यायचं होतं, नातेवाईक होते वगैरे, त्यांनी माफी मागायला लावली आणि 11,000 रुपये 15,000 रुपये असे दंड वसूल केले त्यांच्याकडनं, कारण यांनी यांच्या समाजाच्या विरोधात जाऊन मुलाचं लग्न केलं. तर हे जे सर्व प्रकरण आहे, याच्या आधी पण हे बऱ्याच या लोक जे आहेत, ट्रस्ट आहे, याच्यामधले जे ट्रस्टी आहेत, जे मुख्य आता बसलेले आहेत, या लोकांनी बऱ्याच लोकांबरोबर असं सोशल बायकॉटिंग केलेलं आहे. आणि सोशल बायकॉटिंग ऍक्ट जो आहे, महाराष्ट्र सोशल बायकॉट ऍक्ट 2016, याच्याप्रमाणे हा गुन्हा होतो. त्याला 3 वर्षाची शिक्षा आहे आणि दखलपात्र गुन्हा आहे. तर सदरची याची कल्पना यांना नसल्यामुळे यांना माहीत नव्हतं काय करायचं. हे माझ्याकडे आले. त्याच्यानंतर आम्ही सदरची कंप्लेंट जी आहे, IPCची कलम एक्स्टॉर्शन आणि धमक्या दिलेल्या आहेत त्यांना, त्या संदर्भात, प्लस सोशल बायकॉट ऍक्ट 2016 प्रमाणे जी 3 वर्ष शिक्षा आहे, त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस स्टेशनला तक्रार केली. परंतु नौपाडा पोलीस स्टेशनने अजूनपर्यंत या सदर प्रकरणाची FIR केलेली नाही आणि त्या लोकांनाही बोलवलं नाही, यांनाही बोलवलं नाही जबाब घेण्यासाठी. याच्यावरून त्यांच्यावरही काही प्रेशर दिसते आणि ते अशा एक प्रकारे सोशल बायकॉटिंगला नौपाडा पोलीस स्टेशनचे जे कोण आयोत ते एक प्रकारे मदत करतात, असा फिर्यादीचा आरोप आहे. याच्यामध्ये कोण आहेत आयोग, कोण आहेत, नाव काय त्यांचं? आयोग कोण आहेत त्याच्यामध्ये? आयोग जो आहे, तपास अधिकारी कोण होते आहेत? सर सोशल बायकॉटिंग केलेलं आहे, कोणती समाज आहे आणि कोणी बायकॉट केलं? हा जैन समाज आहे. जैन समाज पुढारलेला आहे, व्यावसायिक, आपण सर्व गोष्टी मान्य करतो. पण मुंबईमध्ये असताना अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात, एखाद्या फॅमिलीने लग्न करायचं ठरवलं त्यांच्या इच्छेप्रमाणे, तर त्याला विरोध करणं एकतर त्यांचे जे अधिकार आहेत कॉन्स्टिट्यूशन, संविधानाने दिलेले, त्याच्यावरच मुख्यपणे घाला आहे. आणि समाजाच्या ताकदीचा असा गैरवापर करणं, आणि हे जे आहे, हे ट्रस्ट आहे, हे सगळे जे पैसे जमा करतात ते समाजाकडूनच देतात, यांच्यासारखीच लोक देतात, त्यांच्यावर त्याचाच बळाचा वापर करणं, आणि प्लस त्यांना एक्स्टॉर्शन म्हणजे धमक्या दिलेल्या आहेत यांच्या नातेवाईकांना, जे लग्न अटेंड केलेत, यांच्यासोबत यांना बंदी घेतली, कुठल्याही कार्यक्रमाला यांना बोलवलं नाही. त्याप्रमाणे कुठलेही जी लग्न आहेत समाजाची, नातेवाईकांची वगैरे, बिचाऱ्यांना जाता नाही आलं त्याच्यामुळे, घाबरून, कारण का त्यांनाही दंड लागेल आणि यांनाही हे फाईन लागेल म्हणून. सर, नवरा आणि मुलगी दोन्ही सुद्धा एकाच जातीचे आहेत, जैन समाजाचेच आहेत, म्हणजे हा खेळ कशाला? जैन समाजाचे आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट आहेत, याची माहिती देते. एक श्वेतांबर जैन है, मुलगी श्वेतांबर जैन है, और हम दिगंबर जैन है. दोनों की सहमति से, दोनों परिवार की सहमति से ही शादी हुआ है. पर हमारे जो ट्रस्ट मंडल में जो अभी नवीन कार्यकारिणी आई है, महावीर टाया के अध्यक्ष है, और राजेंद्र मेहता, इन दोनों ने क्या व्यक्तिगत द्वेष भाव से या कुछ भी इस प्रकार का षड्यंत्र रचा, और मतलब मेरे शादी के पहले ही 2-4 मीटिंग बुला करके इन्होंने ऐसा ढिंडोरा पीटा कि इनकी सोहनलाल की शादी में कोई जाएगा नहीं, अगर जाएगा तो उसका सामाजिक बहिष्कार किया जाएगा, नहीं उसमें 11,000 रुपये अर्थदंड लिया जाएगा, और मालादासी धमकी दिली, यांचे कपडे काढून टाकू असं. पण महावीर टायांनी त्या 16 नोव्हेंबरला जे मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी खुली धमकी दिली की यांच्या कुणाला निमंत्रण देऊ नको, कुणाला बोलवू नको असं. घटनास्थळ कुठलं आहे? कारण मुंबईचं कार्यालय आहे की ठाण्यातलं आहे? ही वेगवेगळी घटनास्थळ आहेत, ही जी आहेत ना, ती वेगवेगळी आहेत. फोनवरही यांना त्रास झालेला आहे. नौपाडा जिथे घरी राहतात तिथे कोणी येत नाही त्यांच्या घरी. आता समाजाने पूर्ण जे मीटिंग झाल्यात ते मुंबईला झाल्यात, म्हणजे जे समाजाच्या मीटिंग होतात त्या ट्रस्टचं जे हॉल आहे तिथे होता, तिथे मीटिंग झाल्यात. काही आमच्याकडे व्हॉट्सअप, आता मी ओपन करतो कारण आम्हाला ते नव्हतं, कारण का अजून एव्हिडन्स मिळू शकतात म्हणून. आमच्याकडे काही व्हॉट्सअप चॅट्स आहेत, काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, ज्याच्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की यांना जे आहे ते समाजात घ्यायचं नाही, समाजाच्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे त्यांना बोलवायचं नाही, असं आहे. तुमच्या पुढच्या भूमिका काय असणार?
आता पोलिसांनी जर नाही घेतलं तर आम्हाला कोर्टाशिवाय पर्याय राहणार नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला कोर्टात जर पोलीस एक्झिक्युशन जे आहे मशिनरी सरकारने ठेवलेलं आहे एक्झिक्युशनसाठी, आपल्याला संविधानाने सिस्टीम बनवलेली एक आहे, तर जर पोलिसांचं काम आहे प्राथमिकरित्या की एखादी तक्रार आली, दखलपात्र गुन्हा होतोय दिसतोय त्यांना, प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत त्यांच्याकडे, तर त्यांनी तो गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि अशा वेळेला जिथे समाजाचा विषय आहे, समाजात वेगळा मेसेज जातो याच्यामुळे, त्या अशा गोष्टींमध्ये तर सर्वप्रथम करायला पाहिजे. जसं महिलांविरुद्ध अत्याचारांविरुद्ध प्राथमिक हे करून त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे, तसंच हा विषय पण सेन्सिटिव्ह आणि खूप मोठा आहे, जेणेकरून समाजात एक मेसेज जाईल की अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते होणं थांबेल, तर त्यांनी गुन्हा दाखल करायला हवा. कदाचित आता आपल्या माध्यमातून ते गुन्हा दाखल करतील वरच्या वरिष्ठ अधिकारी सीपी साहेब किंवा डीसीपी साहेब जे असतील, ते कदाचित त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ते कदाचित गुन्हा दाखल होईल. का बहिष्कार हुआ है, पर लोग डर के मारे इस प्रोविजन तक आए नहीं. मैंने सर के और हमारे अजीत पाटिल साहब हैं, उनकी मदद से मैं यहाँ तक पहुँचा हूँ. और मेरा 21 दिसंबर को बाइकआउट हुआ है. इसके पश्चात 4 मौके मेरे समाज के मेरे रिलेशन में आए, वहाँ मुझे नहीं बुलाया तो गाँव वालों ने भी कहा कि ये भाई नौरे में, पंचायत की नौरे में खाने को नहीं बैठेगा, पंचायत के साथ में नहीं बैठेगा, आपको अगर बुलाना है तो घर पे बुलाइए. ऐसा एक अनुशासन समिति का मेंबर है मुकेश पंचोली करके, जो हमारा गांव का है, उसने इस प्रकार का बात बोला. उसमें अध्यक्ष की राय थी, दिनेश पंचोली करके अध्यक्ष है, उसने भी राय दी. और मेन प्रपोजल करने वाले ये महावीर टाया, अध्यक्ष बीसा नरसिंह समाज मुंबई है, और महामंत्री सर चिटनीस जो राजेंद्र मेहता है वो है. उसमें सहभागी बहुत सारे लोग हैं जो मैंने सर को नाम दिए हैं. अच्छा, ये ऐसा कहा है क्या? हाँ, बिल्कुल. और कब हुई पंचायत हो? ये 21 दिसंबर को, पहले तो यहाँ मीटिंग होने के बाद इन्होंने व्हाट्सएप पे मैसेज भेजे, फिर सब हमारे प्रॉपर गांव राजस्थान में शेषपुर अतिशय केंद्र है, वहाँ पे 700-800 लोगों की मीटिंग हुई. उसमें ये महावीर टाया 180 लोगों के, अपने फेवर के लोगों को अपने खर्चे से लेके गया वो, और उनको चाय नाश्ता सब करवाया, और मेरे अगेंस्ट में बोलेंगे. इसलिए उनके साथ में एक जिनेंद्र सलिया था, वो मुझे उसने रोका, मेरे गांव का ही था, कि आपका मैटर नहीं है, आप मत आइए. तो मैं उस धरातल पर गया, फिर भी मैं वहां नहीं पहुंच पाया, क्योंकि उन्होंने आपका मैटर नहीं है. फिर भी मीटिंग खत्म होते होते मतलब मेरे नाम के घोषणा कर दी महावीर टाया ने कि ये सोनलाल छबीलाल बुकिया आज से समाज की विराधना से बाहर है. कारण क्या है उसका? कारण यही, कारण तो बताया ही नहीं, कि बस मेरा यही है कि मैंने श्वेतांबरी बच्ची से मेरे बच्चे का विवाह कराया. तो ये गुनाह है क्या है उनका? नहीं, उनका मानना गुनाह है. त्यांना बहिष्कृत गावच्या पंचायत. नाही, गावात जरी झालं ना, आता कॉज ऑफ ऍक्शन जी असते, कायदा काय सांगतो, एखादी फसवणूक झाली, तुम्ही घरी आहेत, तुमचं ट्रान्झॅक्शन, नुकसान कुठे झालं, माणसाला डॅमेज कुठे झाला ना, ते पण ज्युरिडिक्शन असतं. कॉज ऑफ ऍक्शन कुठे झाली ते पण ज्युरिडिक्शन असतं. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. हे कुठे राहतात? इथे राहतात. यांच्या घरी कोण येत नाही, हा पण बॉयकॉटचा प्रश्न आहे. यांच्या घरी कोण येत नाही आजच्या तारखेला, समाजाचं कोणी येत नाही. घरी आलं तर त्यांना दंड आहे की माफीनामा. बऱ्याच लोक आमच्या तक्रारीमध्ये आहे, बऱ्याच लोकांकडे माफीनामा लिहून घेतलाय जेव्हा त्यांनी लग्न अटेंड केलं किंवा यांच्याशी संपर्क केला. त्याच्यामुळे हे जे आहे कंटिन्युअस आहे. नुसतं ती घोषणा दिली, त्या घोषणेचा जो इम्पॅक्ट आहे, जो कायदा सांगतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो किंवा इव्हन समाजाच्या माहितीसाठी, की काय म्हणून गुन्हा होतो. लोकांना माहिती नाही, बऱ्याच लोकांना, की बाबा हे जे चाललंय बहिष्कार करणं आणि बॉयकॉट करणं, वेगवेगळ्या समाजात चाललंय, बऱ्याच समाजात चालतं, नुसतं जैन समाजात नाही. माझ्याकडे आता 2-3 केसेस आहेत जे महाराष्ट्रीयन समाजामध्ये पण आहे. सो याच्यामध्ये स्वतःच्या समाजातील बहुतेक करून सर्वसाधारण पार पाडत असे विवाह, अंत्यविधी किंवा इतर धार्मिक समारंभ, विधी, संस्कार पार पाडण्याचे समाजातील सदस्याचा हक्क नाकारेल व नाकबूल करणार. सेक्शन 3 मध्ये, म्हणजे हे जे आहेत लग्न, विवाह समारंभ वगैरे, याच्यामध्ये त्यांना येण्याचा अधिकार त्यांनी नाकारलेला आहे, नाकबूल केलाय, तर तो गुन्हा होतो. आम्ही घरी बसलेलो आहे, आम्हाला इथे इम्पॅक्ट होतोय. त्याच्यानंतर समाजातील कोणत्याही सदस्यांशी सामाजिक, धार्मिक, व्यावसायिक, व्यापाराविषयक संबंध तोडले, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे चिथावणी देईल, त्याला पण प्रक्षोभित किंवा प्रोत्साहन देईल, हे पण ऑफेन्स आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारे जे आहे, पोलिसांचं म्हणणं आहे की नाही इथे कुठं काय झालं, तिकडे घोषणा दिली. घोषणा कुठेही देऊ, आता तुमची सायबरने तुमच्याकडनं पैसे गेले, तिकडे दिल्लीतनं चोरले तुमच्या बँकेत अकाउंट, मग तुम्ही दिल्लीला जाणार गुन्हा दाखल करायला? नाही ना, तुम्ही कुठे जाणार, घरातून गेले ना तुमच्या.
नुकसान कुठे झालं? तुम्हाला घरी, मग घरी घेतात. नौपाड्याला तुम्ही राहता, नौपाड्याला पोलीस स्टेशन सेम आहे. फक्त हे टाळाटाळ दिसतंय. आता यांच्या माहितीनुसार व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज गेलेत समोरच्या पार्टीला. व्हॉट्सअपवर त्या आयोगाने मेसेज केलेत यांच्या म्हणण्याप्रमाणे. कळलं का? ह्यांना न कळवता. म्हणजे आम्हाला आधी अर्ज आल्यावर पहिली प्रोसिजर अशी आहे की अर्जदाराला बोलून त्याचं रितसर जबाब, तुमचे पुरावे, मग गैर अर्जदारांना बोलवतात समोरच्या आरोपींना. काय म्हणणं आहे? कोणाला जबाब घेतलेच नाही का? काही नाही. चौकशी झिरो, डायरेक्ट शून्य करून टाकलंय त्यांनी. और लग्न इथेच झाले म्हणजे मुंबईला झाले. कळलं का? समारंभ म्हणून ठाण्यामध्ये ह्या ज्या झाले. गोष्टी आहेत, प्लस ही लोक आहेत चांगले पैसेवाले, समोरची ट्रस्टवाले जे आहेत ना, मंत्री वगैरे, हा, तुम्ही समजून घ्या काय ते. फॉरेन मध्ये नॉर्वेला येतात त्याच्या बरोबरच आहे. त्यांनी स्वखुशीने लग्न स्वखुशीने केलंय. लग्न ते केलंय. फॉरेनला आहेत दोघे, ते क्वालिफाईड व्यवस्थित आहेत, आहेत. एज्युकेटेड आहेत. हा. ते या गोष्टीला मानत नाहीत, पण ह्यांना त्रास जो आहे तो ह्यांना होतोय. कारण हे समाजाला धरून आहेत. यांच्या व्यवसायाला फटका पडलाय. कुठे जाणार आता? समाज आणि यांचा एवढा घट्ट आहे की त्यांचे रिलेशन आहेत, रिलेटिव्ह घाबरतात. तुमची आता मागणी काय? आमची मागणी आहे की याच्यावर लवकरात लवकर FIR दाखल व्हावा आणि यांच्यावर कडक कारवाई करावी. जर FIR दाखल तपास झाला करा. नाही तर पुढची प्रक्रिया काय? FIR नाही झालं तर आम्ही कोर्टात आहे, आम्हाला दाद मागता येते कोर्टामध्ये, त्याप्रमाणे आम्ही कोर्टात दाद मागू. कोण कोण आरोपी आहेत सर याच्यामध्ये? म्हणजे पूर्ण समाज, पंचायत, ती त्यांची नाही, पदाधिकारी. याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत त्या याच्यामध्ये राजेंद्र कुमार हिराल मेहता हे महामंत्री आहेत आणि महावीर दुलचंद ताया म्हणून आहेत, अध्यक्ष आहेत त्या ट्रस्टचे. जिनेंद्र कुमार भुजीलाल सलिया सांस्कृतिक प्रसार प्रचार मंत्री आहेत. त्याच्यानंतर संजय भामावत म्हणून आहे, शेषपूर ग्राम अध्यक्ष. बसंतलाल हुकिया, अशोक ढोलिया, बोलिया. हा, आणि ललित पंचोली असे सर्व वेगवेगळे आरोपी आहेत त्याच्यामध्ये, जे यांच्यात मेन इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे. आणि ते ताकदीचा वापर करून बाकीच्यांवर प्रेशर करून हे जे इम्प्लिमेंटेशन आहे याचं, त्यांनी जे सुनावलेलं आहे त्याच्यावर ते हे करतात, प्रेशर करतात आणि एक्सटॉर्शन पण केलेलं आहे त्यांनी मागितले धमकीतून. असं आहे. सर, ही मुंबईची कमिटी आहे हा. हा ही मुंबईची कंपनी. आणि जी गावाला ह्यांना प्रॉब्लेम करतात त्यांचं काय? नाही, मुंबईचे पण हे ओव्हरऑल सगळा समाज आहे ना, तर समाज ते आहे. मुंबईला राहतात. जी पंचायत ती गाव आहे हे ती सगळे गावची. एकच आहे, हे सर्व एकच आहे. कळलं का? पण ह्यांचं गाव तिकडे असल्यामुळे तिकडे गावातले पण जे आहेत समाज आहे टोटल, हे समाज वेगवेगळे आहेत. आता मुंबईचा समाज आहे, हे आहे, पण हे समाज बघितलं तर एकच आहे अच्छा. सगळ्यांचा ट्रस्ट. हा, त्याच्यामुळे तिकडची काही लोक जी आहेत ती नावं टाकलेत आणि इकडची ट्रस्ट अशी यांनी मिळून यांची ती ही चालते, ट्रस्ट चालते आणि त्याच्याप्रमाणे ते हे असे फरमान काढतात. ओके. ओके.